झाले. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय. आजपासून आपण एक राज्यसेवा आणि कंबाईन म्हणजे MPSCद्वारे घेण्यात येणाऱ्या ह्या ज्या दोन परीक्षा आहेत त्यासाठी जे CSAT हा जो विषय आहे, ठीक आहे, त्याच्यात असतं काय तर मुख्यतः अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर हे दोन विषय आपण आज इथून कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला टॉपिक वाईज सगळे रेग्युलर व्हिडिओज तुम्हाला इथून मिळतील आता पुढे. ठीक आहे, आज आपण कुठपासून चालू करणार आहोत तर बघा, CSATमध्ये मुख्यतः हे जे दोन विषय जे तुम्हाला सांगितलेत मी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर अंकगणित आधी घेऊ आणि त्यानंतर मग बुद्धिमत्ता घेऊ. ठीक आहे, आणि मग आता अंकगणितामध्ये घ्यायचं काय तर अगदी बेसिकपासून स्टार्ट करू आपण. ठीक आहे, तर अंकगणित अगदी बेसिकपासून म्हणजेच काय तर सिम्प्लिफिकेशनपासून स्टार्ट करणार आहोत. सिम्प्लिफिकेशनमध्ये अगदी छोटे छोटे बरेचसे टॉपिक येतात. जसं एक बोर्डवर तुम्हाला दिसत असेल की हा टॉपिक कोणता आहे तर अपूर्णांक आहे. ठीक आहे, म्हणजे अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आहेत किंवा दोन अपूर्णांक कंपेअर करायचे, कोणता छोटा आहे किंवा कोणता मोठा आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कशामध्ये येतात तर हे या सिम्प्लिफिकेशनमध्ये येतात. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन किंवा त्याला आपण दुसरं असं म्हणता येईल की सरळ रूप द्या. आणि मग याच्याशी संबंधित काही मग शाब्दिक उदाहरणे पण विचारले जातात जे अगदी सोपे असतात आणि त्याच्यावर आयोगाचा भर हा सध्या जास्त आहे. ठीक आहे, ते प्रश्न अगदी सोपी असतात. फक्त एकदा काय तुम्हाला एक समीकरण तयार करता आलं आणि तो जर सॉल्व्ह करता आलं तर बाकी तर मग तुम्हाला आन्सर लगेच काढता येईल. ठीक आहे, तर लक्षात घ्या की आपण अगदी बेसिकपासून स्टार्ट करणार आहोत. मी असं कन्सिडर करून चालतो की तुम्हाला बेरीज की वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या गोष्टी बेसिक येत असतात. आणि जर नाही येत असेल, थोडं जर कन्फ्युजन असेल तर आपण प्रश्नांसोबत हा पुढे आपण ते सुद्धा समजून घेणार आहोत. ठीक आहे, बघा, अपूर्णांक म्हणजे नेमकं काय आहे. अपूर्णांक म्हणजे नेमकं काय तर जी संख्या पूर्ण नाही, जी संख्या काय आहे तर अपूर्ण आहे. मग पूर्ण संख्या कोणत्या असतात तर बघा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे किंवा येऊन 0 सुद्धा आहे. ह्या सगळ्या संख्या किती झाल्या तर ह्या पूर्ण संख्या आहेत. मग अपूर्ण कोणत्या तर यांच्यामध्ये जसं 0 आणि 1च्या मध्ये अर्धा आहे ना, किंवा 0.75 म्हणजे पाऊण आहे ना. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथं 1.3 आहे, 1.4 आहे, 1.24 आहे. ठीक आहे, हे सगळ्या काय तर ह्या सगळ्या अपूर्ण संख्या आहेत. ठीक आहे, याच पद्धतीने या सगळ्या संख्यांना जसं आपल्याला 0.5 याला आपल्याला माहिती आहे कसं लिहिता येतं तर 1/2 असं सुद्धा लिहिता येतं. मग हीच संख्या एकतर या पद्धतीने लिहिता येईल किंवा या पद्धतीने लिहिता येईल, म्हणजे दोन प्रकारे लिहिता येतं. आणि म्हणून या अपूर्ण संख्यांचे हे दोन प्रकार पाडलेले आहेत. बघा, कोणकोणते दोन प्रकार आहेत तर पहिला आहे तो काय तर व्यवहारी अपूर्णांक, ज्याला इंग्लिशमध्ये वल्गर फ्रॅक्शन म्हणतात. आणि दुसरा आहे काय तर दशांश अपूर्णांक, ज्याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणतात. ठीक आहे, व्यवहारी अपूर्णांक म्हणजेच काय तर ज्याच्यामध्ये आहे काय तर अंश आणि छेद. जसं आत्ताच मी सांगितलं तुम्हाला 1/2 किंवा 0.5 हे दोन्ही पण गोष्टी सारख्याच आहेत. ठीक आहे, पण याच्यामध्ये आहे काय तर अंश आणि छेद आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे. तर मग अशा वेळेस याला म्हणायचं काय तर वल्गर फ्रॅक्शन, त्याला व्यवहारी अपूर्णांक म्हणायचे. ठीक आहे, मग त्याचाच उलट हा जो आहे ज्याच्यामध्ये पॉईंटचा यूज केलेला आहे, याला दशांश चिन्ह म्हणतात, डेसिमल पॉईंट म्हटलं जातं. असं जर असेल तर त्याला म्हणायचं काय तर मग हा दशांश अपूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन. ठीक आहे, इथे एक्झाम्पल पण दिले बघा, 45/7, 5/78, 89/78 हे सगळे कशाचे एक्झाम्पल झाले ज्या अंश आणि छेद असल्यामुळे ते झाले काय तर व्यवहारी अपूर्णांक. आणि तेच जर पॉईंट असेल तर ते झाले कशाचे तर दशांश अपूर्णांक. ठीक आहे, हा फरक लक्षात ठेवा कारण याच्यानुसारच मग आपल्याला पुढे ऑपरेशन्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता हे कन्वर्ट कसं करता येईल कारण 1/2 जो होता 1/2 म्हणजेच काय तर 0.5 आहे ना. तर मग आता हा याच्यामध्ये आणि हा याच्यामध्ये कसं कन्वर्ट करता येईल ते सुद्धा आलं पाहिजे आपल्याला. कारण प्रश्नामध्ये बऱ्याचदा काय होतं ना की आपल्याला ऑप्शन आपला आन्सर हे वल्गर फ्रॅक्शनमध्ये येईल तर आपल्याला मग डेसिमल फ्रॅक्शनमध्ये ऑप्शन दिलेले असतात. तर कधी डेसिमलमध्ये येईल आन्सर आणि वल्गरमध्ये ऑप्शन दिलेले असतात. त्यासोबतच एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा सुद्धा एक प्रकार आहे. ठीक आहे, जो वल्गर फ्रॅक्शन आहे ना त्याचाच एक प्रकार काय तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक, त्यामध्ये सुद्धा कन्वर्ट करता आलं पाहिजे आपल्याला. तर ते सुद्धा घेऊ. बघा, व्यवहारी अपूर्णांकाची सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं. म्हणजे हा जो व्यवहारी अपूर्णांक दिलाय याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं. काय करायचं सरळ सरळ हे जी दिलेली संख्या आहे ना त्याला भाग द्यायचं. म्हणजे 27ला सरळ 5ने भाग द्यायचा. भाग दिला तर कितीचा भाग जाईल 5 × 5 = 25, 2 बाकी उरणार. आता परत भाग जाणार नाहीये त्यामुळे मी काय करतो इथे एक पॉईंट देतो आणि इथे एक 0. त्यानंतर 5 चौ किती येणार तर 20, किती उरले तर 0. म्हणजे भाग कितीचा गेला 5.4. त्यामुळे 27/5 म्हणजेच काय तर 5.4 आहे. म्हणजेच किती येतात ते 5.4. ठीक आहे, आय होप हे क्लिअर असणार आहे. ठीक आहे, त्यासोबतच बघा आता काय केलं आपण व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं. आता जर आपल्याला दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर काय करता येईल. म्हणजेच हा जो 5.4 आहे ना याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आता हा 27/5. ठीक आहे, 27/5 याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. कसं करता येईल याला कन्वर्ट करू. बघा,
सगळ्यात आधी काय करायचं, पॉईंट काढून सगळ्या संख्या ह्या आपल्याला अंशामध्ये लिहून घ्यायच्या, सगळे न्यूमरेटरमध्ये जेवढ्या पण संख्या असतील सगळ्या लिहून घ्यायच्या. त्यानंतर डिनॉमिनेटरमध्ये 1 द्यायचा आणि त्यानंतर बघा आता या पॉईंटच्या नंतर किती डिजिट्स आहेत, किती संख्या आहेत, या पॉईंटच्या नंतर फक्त एकच संख्या आहे, त्यामुळे याच्यावर काय करायचं, एकच शून्य द्या. ठीक आहे, जे पॉईंटच्या नंतर जेवढ्या संख्या असतील तेवढे काय द्यायचे, तर शून्य द्यायचे. ठीक आहे, आता इथं दोन्ही ठिकाणी बघा 2-2चा भाग जातोय ना, मग इथं भाग दिला 2चा तर 27 येईल, इथं भाग दिला तर किती येणार, 5. त्यामुळे फायनल आन्सर किती आलं आपलं, 27/5 म्हणजे 5.4 म्हणजेच किती आहे तर 27.5. याचं कन्वर्जन आपण याच्यामध्ये केलं. आय होप हे दोन्ही पण गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील. दशांश अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांकात आणि व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकामध्ये. ठीक आहे, तेच परत याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा, जे मी तुम्हाला आता सांगितलं की दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात कसं कन्वर्ट करायचं. लगेच प्रयत्न करून बघा. ज्या पण संख्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या मी काय करतो तर अंशात लिहितोय आणि त्यानंतर 1 आणि यानंतर पॉईंटच्या नंतर एकच संख्या आहे, त्यामुळे इथे एकच शून्य दिलं, झालं कन्वर्ट. आता परत भाग जात नाही. ठीक आहे, परत लक्षात घ्या की जो व्यवहारी अपूर्णांक आहे तो लिहिताना नेहमी लहानात लहान स्वरूपात लिहायचा आहे. म्हणजे जर या ठिकाणी एखाद्या संख्येने जर भाग जात असेल ना तर ते अंशात आणि छेदात म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये दोन्ही ठिकाणी भाग द्यायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. परत सुद्धा 7 आहे, 0-0 लिहायची गरज नाही कारण 0-0-7 म्हणजे 7च असते. डिवायडेड बाय इथं किती आहे तर 1 वर किती शून्य येणार तर 1-2, त्यामुळे इथे येणार 2 शून्य. ठीक आहे, नेक्स्ट याला जर सॉल्व्ह केलं तर किती येणार बघा, पूर्ण संख्या लिहून काढतोय मी 12-4-4-5 भागाकारामध्ये. 1 वर किती शून्य येणार 1-2-3, 1-2-3 कितीचा भाग जाईल इथं 5चा भाग जाईल, एवढं तर शुअर दिसत आहे मला, त्यामुळे 5चा भाग देऊ कारण इथं 5 आहे, इथं 0 आहे. 5ची कसोटी आपण पुढे घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला परत लक्षात येईलच. ठीक आहे, 5चा भाग दिला तर बघा इथं कितीचा भाग जाईल 5-2 10. ठीक आहे, 2 आणि 4 5-4 20, 4 आणि 4 8-5 40, 4 आणि 5 9-5 45. इथं 5चा भाग दिला तर 200चा भाग जाईल. ठीक आहे, आणि फायनल जो आन्सर येईल तो किती येणार तर 2489 डिवायडेड बाय 200. ठीक आहे, हा याला जर कन्वर्ट केलं तर काय येणार तर हे येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं बघा. आता जे वर्ग फ्रॅक्शन होतं म्हणजे जो व्यवहारी अपूर्णांक होता ना, त्याचे तुम्हाला मग सांगितलं होतं मी तुम्हाला काही प्रकार पडतात. परत कोणकोणता प्रकार आहे, एक आहे छेदाधिक अपूर्णांक आणि दुसरा आहे काय तर अंशाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच काय की ज्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात आणि अंशाधिक अपूर्णांक म्हणजेच काय तर इम्प्रॉपर फ्रॅक्शन. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय लक्षात ठेवा की ज्याचा छेद मोठा आहे, अंशापेक्षा न्यूमरेटरपेक्षा ज्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे ना त्याला काय म्हणायचं तर छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन. छेद हा मोठा आहे अंशापेक्षा म्हणजे डिनॉमिनेटर हा मोठा आहे अंशापेक्षा न्यूमरेटरपेक्षा, तर अशा वेळेस त्याला म्हणायचं आहे छेदाधिक अपूर्णांक. एक्झाम्पल इथं दिलेले आहेत 2/3 13/85. बघा याच्यामध्ये काय तर सगळ्यांमध्ये डिनॉमिनेटर आहे, छेद आहे हा मोठा आहे. ठीक आहे, त्याच्याच उलट करा ना, मग तो काय होणार तर इम्प्रॉपर फ्रॅक्शन होईल अंशाधिक अपूर्णांक, ज्याच्यामध्ये मग अंश मोठा आहे न्यूमरेटर मोठा आहे. जसं एक्झाम्पल दिले 5/2 किंवा 82/45. ठीक आहे, हे सगळे एक्झाम्पल कसे झाले तर हे अंशाधिक अपूर्णांकाचे झाले. ठीक आहे, अंशाधिक अपूर्णांकाचा परत एक प्रकार पडतो तो म्हणजेच काय तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक. लक्षात घ्या की हा जो प्रकार आहे हा कशाचा आहे तर हा अंशाधिक अपूर्णांकाचा आहे. ज्या वेळेस अंश मोठा असेल तरच मग हा प्रकार येणार आहे, अदरवाईज येणार नाही. काय आहे याच्यामध्ये तर बघा 27/5 27/5 याचा आपण जर भाग दिला तर कितीचा भाग जातो तर बघा आता आपल्याला फक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कन्वर्ट करायचे आहेत. तर काय करावं लागतं आपल्याला 27/5 5 25. ठीक आहे, 2 बाकी उरते. ठीक आहे, तर आता काय झालं तर बघा 5चा पूर्ण भाग गेला ना, म्हणजेच काय की आपण 27चे 5-5 सपोज 27 जण आहेत आणि 5-5चे जर गट तयार केलेत तर 5 गट पूर्ण तयार होतील आणि म्हणून काय झाले तर हेच झाले ते 5 गट आणि ते 5 गट आहेत ते पूर्ण आहेत. मग राहिले किती 5 गट जर तयार झाले तर फक्त 2 जण बाकी राहणार, त्यामुळे 5 पैकी अजून 2 जण बाकी राहतील. त्यामुळे लिहिताना काय लिहिलं बघा, जो भाग जाते तो इथं लिहायचा आहे, जे बाकी राहतील ते इथं अंशामध्ये लिहा आणि छेदामध्ये हा जो छेद आहे तो तसाच लिहायचा आहे. ठीक आहे, म्हणजेच काय होईल तर हा अंशाधिक अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट होईल, रूपांतर होईल. एक लक्षात ठेवा, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन असतं की या ठिकाणी त्यांना वाटतं की गुणाकार आहे म्हणून. या ठिकाणी आहे काय तर तो बेरजेचा चिन्ह आहे, कारण 5 जण पूर्ण आहेत. ठीक आहे, 5 गट आहेत ते पूर्ण आहेत आणि एक जो 6वा गट आहे ना तो अपूर्ण आहे, हा पूर्ण आहे आणि हा अपूर्ण आहे, असे सगळे मिळून काय तर एवढे होणार आहेत. ठीक आहे, नेक्स्ट मग आता याच्यापासून हे कसं कन्वर्ट करता येईल, अरे उलट मेथड करा ना. मग इथं काय केलं होतं, भागाकार केला होता, इथं करा 5 5 25 अधिक 2 काय होणार तर 27 आणि हा छेद तसाच लिहायचा. ठीक आहे, इथं परत करून बघा एक एक्झाम्पल लक्षात येईल तुमचा. याला याच्यामध्ये जर कन्वर्ट करायचे 9 × 36 आणि 5 41 आणि हा छेद आहे हा तसाच लिहिला मी 9. ठीक आहे, आय होप
की हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे ना हा तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असणार आहे. कारण मी तुम्हाला परत सांगतो इथं की ज्या वेळेस प्रश्नामध्ये ऑप्शन दिलं राहील ना मॅक्झिमम केसमध्ये अंशाधिक अपूर्णांक जर आन्सर येत असेल तर त्याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं जातं. ठीक आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवा की ते कसा करायचं आहे अंशाधिक अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणि जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं आहे ना हे लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे बघा. मगाशी जर सांगितलं मी तुम्हाला की एखादी जर अपूर्णांक असेल तर तो लिहिताना नेहमी लहानात लहान स्वरूपात लिहिला जातो. म्हणजेच काय होतं की जसं 10/18 आहे. ठीक आहे. तर हा जनरली असं लिहिल्या जात नाही. तर तो लिहिता कसा जातो तर आपल्याला माहित आहे की 10 आणि 18 या ठिकाणी दोन्ही ठिकाणी 2-2चा भाग जातोय ना. तर मग काय करायचं त्याला सगळ्यात लहानात लहान स्वरूपात कन्वर्ट करायचं. 2-2चा भाग दिल्यानंतर किती येणार तर इथे येणार 5 आणि इथे येणार किती तर 9. ठीक आहे. पण लक्षात ठेवा की हा अपूर्णांक आणि हा जो अपूर्णांक होता ना हे दोन्ही पण अपूर्णांक सारखेच होते. यालाच काय म्हणतात तर इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हटलं. त्याला सममूल्य अपूर्णांक म्हटले जातात. अंशात आणि छेदामध्ये ठीक आहे अंशात आणि छेदामध्ये सारख्याच संख्येने भाग द्या. बघा इथे केले किंवा सारख्याच संख्येने गुणाकार करा. याला मी परत सपोज 4-4चा गुणाकार केला तर इथं 20 येईल आणि इथे येणार किती तर 36. हा अपूर्णांक सुद्धा कितीतरी याचा सारखाच आहे याचा एवढाच आहे. त्याची व्हॅल्यू यांची व्हॅल्यू आणि त्याची व्हॅल्यू काय तर ती सारखीच आहे. भाग देऊन बघा तुम्ही कशामध्ये आपला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये जर कन्वर्ट करून बघा तर त्याचा आन्सर सारखंच येणार आहे तुमचं. ठीक आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की हे तिन्ही पण अपूर्णांक किंवा अजून तुम्ही पुढे किती नंबरने गुणाकार करा भागाकार करा पण सारख्याच नंबरने अंशात आणि छेदामध्ये. तर अशा वेळेस त्याची जी किंमत आहे ती बदलत नाही आणि म्हणून त्यालाच काय म्हणतात तर मग इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हटलं तर त्यालाच म्हणतात काय तर सममूल्य अपूर्णांक म्हणायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता पुढे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजेच काय तर तुम्हाला ऑलमोस्ट बऱ्याचशा प्रश्नांमध्ये कारण बघा अंकगणित ज्यावेळेस पण आपण हा टॉपिक घेणार आहोत किंवा तुम्ही सुद्धा ज्यावेळेस प्रॅक्टिस केलं असणार तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस पण शाब्दिक उदाहरण असतं तर त्याचे 2 भाग असतात. ठीक आहे. कोणते 2 भाग आहेत. एक आहे की तो आपण प्रश्न समजून घ्यायचा आणि त्यानुसार काहीतरी एक समीकरण तयार करायचं आणि तो तयार झाल्यानंतर म्हणजे हा झाला तर त्या प्रश्नाचा पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे काय की तो समीकरण तयार झाल्यानंतर तो सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तो काय करायचे त्याची आपल्याला सोडवायचा आहे. तो झाला त्याचा दुसरा भाग आणि हा जो दुसरा जो भाग आहे ना सोडवायचा हा तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये मिळणार आहे जो ऑलमोस्ट सिमिलर असणार आहे. थोडाफार वेगळं असेल ऑब्व्हियस आहे पण काय असणार तर तो ऑलमोस्ट सिमिलर असणार आणि तो मुख्यतः आपण या टॉपिकमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. म्हणून हा जो टॉपिक आहे ना हा तुम्हाला बाकी टॉपिकमध्ये सुद्धा बराच कामात येणार आहे कारण सोडवायचा भाग तर हा प्रत्येक प्रश्नामध्ये असणार आहे आणि प्रश्नाच्या कोणत्या टॉपिकवरचा प्रश्न आहे तो शाब्दिक उदाहरण आहे. ठीक आहे. त्यानुसार काय तर त्याची अंडरस्टँडिंग आहे त्याचं समीकरण आहे तो बदलणार आहे पण सोडवण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला यामधूनच शिकायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या ज्यांना कुठं कन्फ्युजन आहे त्यांनी नीट नोंद करून ठेवा की नेमकं कोणत्या वेळेस काय करायचं आहे. बरेच जे विद्यार्थी असतात आर्ट किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे तर त्यांना थोडंफार हे कठीण जातं किंवा कन्फ्युजन होतं. ठीक आहे. कठीण नाही आहे थोडं कन्फ्युजन होतं कारण मध्ये थोडी गॅप पडल्यामुळे. आपण सोबत लक्षात ठेवू ज्यांना कोण कन्फ्युज होतं त्यांनी नीट लक्षात ठेवा. बघा व्यवहारी अपूर्णांकाचं आपल्याला काय घ्यायचंय तर व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी घ्यायची आहे. म्हणजेच काय जे आपण वल्गर फ्रॅक्शन बघितले होते ना ज्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे त्यांची आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असं सगळं घ्यायचं. त्यानंतर मग डेसिमल फ्रॅक्शनचं पण घेऊ. बघा सगळ्यात आधी काय करायचंय जर व्यवहारी अपूर्णांक आहे डेसिमल फ्रॅक्शन आहे तर सगळ्यात आधी चेक करा बेरीज आणि वजाबाकी करताना बेरीज आणि वजाबाकीसाठी नियम आहे ते सारखेच आहे. त्यामुळे सगळ्यात आधी चेक काय करायचं तुम्हाला याचा छेद आहे तो सारखा आहे की नाही. छेद जर सारखा असेल तर मग अशा वेळेस काय करायचं जो छेद आहे ना तो तसाच लिहा. राहिले काय मग आता जे अंश आहे ना अंशाची म्हणजे न्यूमरेटरचं जर बेरीज असेल मध्ये तर बेरीज लिहा वजाबाकी असेल तर वजाबाकी लिहा. 22 आणि 5 किती होणार तर हे 27 आणि छेद 9 आहे. 27 भागाकारामध्ये 9 आन्सर किती येणार तर 3. ठीक आहे. आय होप हे क्लिअर असेल. अगदी सोपं आहे. इथं जर वजाबाकी असतं ना तर इथं सुद्धा वजाबाकी आला असतं त्यामुळे सेमच नियम असणार आहे बेरीज आणि वजाबाकीसाठी. ठीक आहे. आधी छेद चेक करा छेद सारखा आहे की नाही आहे तेवढं बघा. सारखा असेल तर लगेच तोच लिहा. अंशाची बेरीज असेल बेरीज करा वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. नेक्स्ट पुढचा बघा काय आहे इथं काय 9-27 आणि 5 हे 32. बघा मी आता डायरेक्ट कन्वर्ट करतोय. ठीक आहे. 9-27 आणि 5 32/9 आणि हा मायनस साईन तसाच लिहितोय परत प्लस आहे. 9-36 आणि 3 39/9 मायनस 9-8 आणि हे 12 किती होणार तर 84/9. ठीक आहे. 9-8 आणि 12 84. ठीक आहे. आता राहिले काय तर बघा आता सगळ्यांचं इथं छेद सारखाच आहे त्यामुळे आपण काय करू लगेच आता छेद तसाच लिहून घ्या आणि जे अंशामध्ये आहे ना -32 + 39 - 84
हे सगळं सॉल्व्ह करून घेऊ आपण. किती येणार बघा, इथं 9 येणार, -32 प्लस 39 म्हणजेच किती येणार, तर या दोघांमधला फरक काढला तर 7 येईल, 7 प्लस 7 येईल आणि हे 84 म्हणजे 84 मधून जर 7 जर गेले तर किती राहतात, तर ते 77. ठीक आहे, -77/9 हा काय होणार, तर त्याचा फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट सिमिलरली आता बघा की याच्यामध्ये ऍक्च्युली आहे काय, यामध्ये ऍक्च्युली आहे काय, तर या दोघांचा छेद आहे तो सारखा नाहीये, या दोघांचा छेद हा सारखा नाहीये. तर मग आता अशा वेळेस आपल्याला काय करता येईल, एकतर छेद सारखा करून घ्या किंवा मग क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. आपण इथं क्रॉस मल्टिप्लाय आधी करून घेऊ. छेद जो सारखा करण्याची जी मेथड आहे ना, ती आपण ज्यावेळेस लसावी आणि मसावी टॉपिक घेऊ, तो झाल्यानंतर मग आपण ती मेथड पण समजून घेऊ. सध्या इथं लक्षात घ्या की ते छेद सारखा नाहीये, तर काय करायचं, या छेदांचा दोघांचा गुणाकार करू आपण. 5 दुने 10, त्यानंतर हे तिरपा गुणाकार म्हणजे -5 गुणाकारामध्ये 5 -25, 4 गुणाकारामध्ये 2 8 आणि मध्ये 5 आहे त्यामुळे 5 सॉरी प्लस आहे त्यामुळे प्लस, -25 आणि 8 हे किती होतात, तर -17 छेद किती होणार, तर 10. हा याचं फायनल आन्सर असणार आहे. सिमिलरली शेवटचा प्रश्न बघू. याला सगळ्यात आधी कन्वर्ट करून घेऊ आपण. ठीक आहे, 3 दुने 6 आणि 5 11/2 मायनस, ठीक आहे, प्लस 4 चौ 16 आणि 3 19/4, 8 त्रिक 24 आणि 1 25/3. ठीक आहे, नेक्स्ट आता बघा आधी काय करू आपण, हे दोन सॉल्व्ह करून घेऊ जी बेरीज आहे आणि त्यानंतर मग ही वजाबाकी करू. ही ज्यावेळेस आपण बेरीज करू त्यावेळेस बघा काय करायचं, फक्त हे एवढंच करू, बाकीचं आहे ते तसंच लिहितोय मी, बाकीचं आपल्याला काहीच करायचं नाहीये. आधी हे जे दोन फ्रॅक्शन आहे ना त्यांची बेरीज करून घेऊ. काय करायचं, इथं 2 आणि 4 आहे ना, तर आता या दोघांचा गुणाकार केला तर 4 दुने 8 होतील. ठीक आहे, तिरपा गुणाकार करा, -11 × 4 -44 प्लस 19 दुने 38. नेक्स्ट काय येणार बघा आता, -44 आणि हे 38 -6/8 -25/3. ठीक आहे, नेक्स्ट आता बाकी जर सॉल्व्ह करायचं असेल तर बघा काय करता येईल, आता परत त्याच मेथडने सॉल्व्ह करू आपण. हा नेक्स्ट काय आलं तर बघा इथं आलंय काय, आता -6/8 -25/3. याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय येणार, परत डिनॉमिनेटर आहे छेद आहे तो सारखा नाही आहे त्यामुळे परत तिरपा गुणाकार, 8 त्रिक 24 -6 गुणाकारामध्ये सॉरी -6 गुणाकारामध्ये इथं फक्त 3 घेऊ कारण मायनस साईन इथं देणार आपण. -6 × 3 किती येणार, -18. त्यानंतर 8 गुणाकारामध्ये 25 किती होणार, तर हे 200 -18 आणि -200 -218 भागाकारामध्ये 24. बघा किती कितीचा भाग जाईल, इथं 2चा भाग तर शुअर जाणारच आहे त्यामुळे 2चा भाग देऊ. 2चा भाग दिला तर किती येणार इथं 109 -109 भागाकारामध्ये इथं किती येणार, तर 12. हा होईल आपलं काहीतरी या प्रश्नाचं फायनल आन्सर. ठीक आहे, आय होप की हे बेरीज आणि वजाबाकी कसं करायचं ना हे तुम्हाला लक्षात आलं असेल. बघा वल्गर फ्रॅक्शनची बेरीज आणि वजाबाकी हे थोडंसं प्रॅक्टिस करा. नियम जे आहे सांगितलेत ना मी ते लक्षात ठेवा की ज्या वेळेस छेद सारखा आहे त्यावेळेस काय करायचं, ज्यावेळेस छेद सारखा नाही त्यावेळेस काय करायचं. ठीक आहे, गुणाकार आणि भागाकार हे तर अजून जास्त त्यापेक्षा सोपी आहे. ठीक आहे, बेरीज आणि वजाबाकीपेक्षा वल्गर फ्रॅक्शनचे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ही फार सोपी आहे. काय करायचं, ज्यावेळेस गुणाकार करतोय आपण तर सरळ सरळ काय करायचं, तर गुणाकार म्हणजे अंशाचा गुणाकार करा इथं आणि इथं छेदाचा गुणाकार करा. त्यापेक्षा पण जर इथं बघा अंशात आणि छेदामध्ये भाग जात असेल किंवा इथल्या कोणत्याही मध्ये जर गुणाकार असेल तर कोणत्याही अंशाचा आणि कोणत्याही छेदाचा जरी भाग जात असेल तरी पण भाग देता येईल तुम्हाला. ठीक आहे, तर इथं 13 आणि 5चा भाग जातो त्यामुळे इथं डायरेक्ट भाग देऊ आपण -5. ठीक आहे, परत इथं सुद्धा भाग जातोय नाही 5, मग या ठिकाणी राहिले काय तर फक्त -1 राहिले. -1 × 24 आन्सर किती येणार, तर -24 आणि डिनॉमिनेटरमध्ये इथं तर 1 1च आहे, आन्सर किती येणार -24. ठीक आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही सरळ गुणाकार केलं ना तरी पण चालेल. यामध्ये बघा आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल, आधी याला या पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याला आधी कन्वर्ट करून घेऊ. 2 दुने 4 आणि 1 5 9 9/2 4 त्रिक 12 आणि 3 15/3. नेक्स्ट 6 चौ 24 आणि 1 25/4. ठीक आहे, आता कुठं कुठं भाग जाते चेक करून घेऊ. 3चा भाग जातो इथं बघा, 3चा भाग दिला इथे येणार 5. अजून कुठं भाग जातोय का, 2चा जात नाही, 4चा पण जात नाही. मग सरळ आता काय करू, तर गुणाकार म्हणजे हे 9 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 25. ठीक आहे, 25 5 125 9 गुणाकारामध्ये 125 लिहू आपण आणि हे 2 गुणाकारामध्ये 4 8. ठीक आहे, आता 9 गुणाकारामध्ये 125 किती होते बघा, 9 5 45 हातचे येणार 4, 9 दुने 18 आणि 4 22 हातचे 2, 9 1 9 आणि 2 11 11 भागाकारामध्ये किती येणार, तर 8. हा होईल काय तर आपला फायनल आन्सर. ठीक आहे, बघा गुणाकार सोपी आहे
जर तुम्हाला गुणाकार जर लक्षात आलं असेल तर मग भागाकार तर अजूनच सोपी आहे. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये ऍक्च्युअली फक्त करायचं काय तर गुणाकारच करायचा आहे. त्याची अगदी सोपी मेथड सांगतो तुम्हाला मी. भागाकार करताना नेमकं काय करायचं तर बघा, इथं प्रश्न बोर्डवर दिलेला आहे तुम्हाला की दोन अपूर्णांकाचा वर्ग फ्रॅक्शनचे काय करायचं तुम्हाला भागाकार करायचे. अशा वेळेस काय करायचंय, पहिला अपूर्णांक हा तसाच लिहा, पहिला अपूर्णांक तसाच लिहा. दुसरा अपूर्णांक लिहायच्या आधी ज्या ठिकाणी भागाकार आहे त्या ठिकाणी गुणाकार करा आणि दुसरा अपूर्णांक आहे ना त्याचा काय करा रेसिप्रोकल घ्यायचा, त्याला उलटा लिहा. म्हणजे जो छेदामध्ये आहे त्याला अंशामध्ये लिहा, जो अंशात आहे तो छेदामध्ये लिहा. बाकी गुणाकार तर आता जस्ट आपण मागच्या स्लाइडमध्ये शिकलोय. ठीक आहे, त्याच पद्धतीने गुणाकार करायचा आहे. आता हाच गुणाकार केला म्हणजे काय तर तो आपला फायनल आन्सर असेल. म्हणजे इथं काय ना तर हा 5चा भाग दिला आणि हा इथं भाग दिला तर किती उरणार, हे मायनस आणि हे 35, म्हणजे आन्सर किती येणार तर -35. ठीक आहे, काय केलंय मी फक्त पहिला अपूर्णांक तसाच लिहायचे, भागाकारचा गुणाकार केलं की उलटा करायचं पुढचा अपूर्णांक. ठीक आहे, नेक्स्ट याला कन्वर्ट करून बघा. 2 दुनी 4 आणि 1 5 9/2 भागाकारामध्ये 4 त्रिक 12 आणि 3 15/3 भागाकारा, त्यानंतर 7 24 आणि 1 25 भागाकारामध्ये 4. ठीक आहे, नेक्स्ट आता जर पुढे सॉल्व्ह केलं तर काय येणार, पहिला तसंच लिहितोय मी, या भागाकार जागी गुणाकार करतो याला उलट करू 3/15, या भागाकारा जागी गुणाकार करतो याला पण उलट करू 25. ठीक आहे, आता बाकी सॉल्व्ह करून घेऊ. बघा हे 3चा भाग इथे दिला तर 5, त्यानंतर या 2चा भाग सुद्धा या 4 मध्ये देता येईल कारण मध्ये सगळ्या ठिकाणी गुणाकारच आहे. गुणाकार नसता तर भाग द्यायचा नाही आहे, हे एक लक्षात ठेवा, बरेच जण चुका करतात. ठीक आहे, गुणाकार आहे म्हणूनच भाग द्यायचा आहे. तर इथं भाग दिला तर किती येणार 2. नेक्स्ट किती येणार बघा, 9 आणि हे 2 18, इथं 5 आहे 25 आहे 125. दिस द फायनल आन्सर. ठीक आहे, त्यामुळे बेरीज वजाबाकी थोडंसं डिफिकल्ट आहे, थोडंसं छेद आधी चेक करा सारखा आहे की नाही आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरच मग काय करायचं तुम्हाला तर गुणाकार आणि भागाकार, तर हे तर फार सोपी आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं घेऊ आपण. हां, त्यानंतर हे काही नियम आहेत, याच्यावर आयोगाने खूप आधी काही प्रश्न विचारलेले आहेत. हे नियम फार इम्पॉर्टंट आहेत. पुढे काही प्रश्नांमध्ये मी तुम्हाला काय सांगतोय परत की सिम्प्लिफिकेशन आहे, त्यामुळे सगळ्याचा सगळा जो टॉपिक आहे यावर डायरेक्ट प्रश्न विचारल्या जातीलच याची गॅरंटी नाही. ठीक आहे, पण मागे पुढे कुठेतरी या टॉपिकचा यूज तुम्हाला भरपूर होणार आहे. ठीक आहे, काय करायचं बघा, आता या पहिला नियम आहे जो तो काय आहे, 1 × A इंटू ब्रॅकेटमध्ये काय तर B + C. तर अशा वेळेस काय करायचं तुम्हाला, या A ने या B ला तसंच या A ने C ला या दोघांना पण गुणाकार करायचे आणि मध्ये प्लस असल्यामुळे प्लस द्यायचे. सिमिलरली जर मध्ये मायनस असेल ना तर इथं मायनस सुद्धा मायनस द्यायचं. ठीक आहे, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. ठीक आहे, गुणाकार किंवा भागाकार म्हणत नाहीये मी, त्यावेळेस मग दुसरे नियम असतील. ठीक आहे, इथं फक्त हे नियम एवढे लक्षात ठेवा. नेक्स्ट या ठिकाणी बघा, आता एखादी जर पूर्ण संख्या असेल, लेट्स से की 2, ठीक आहे, तर याला हा अंश आहे की छेद आहे, तर हा काय असतो तर नेहमी अंश असतो आणि याला मग छेद किती असतो तर नेहमी लक्षात ठेवा की किती असतं तर ते 1 असतो. ठीक आहे, त्याच पद्धतीने ज्यावेळेस इथं A/B/C आहे ना, A/B/C आहे, याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय आहे तर A ला छेद 1 आहे आणि भागाकारामध्ये B/C असं आहे. ठीक आहे, आता याला लिहिताना मला असं लिहिता येणार का, थोडंसं विचार करा बघा, B/C जर असं जर लिहिता येत असेल तर हा जो भागाकार आहे आपण कसा करतो तर A/1 या भागाकाराचा गुणाकार करतो, जस्ट आताच मागच्या स्लाइडमध्ये घेतलंय आपण, आणि याला उलट करतो आपण म्हणजे C/B. आता राहिले काय, एवढं फक्त गुणाकार सॉल्व्ह करा, म्हणजे अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार AC/B. बघा या ठिकाणी तेच लिहिलंय मी. ठीक आहे, आता हे प्रत्येक वेळेस तर शक्य नाहीये ना तुम्हाला करणं, आणि म्हणून काय करायचे हे डायरेक्ट पाठ करायचे. असं जर दिला असेल प्रश्नामध्ये तर काय करायचं, या दोघांचा गुणाकार करा, छेदामध्ये B आहे तसंच लिहायचं, A/C अंशामध्ये लिहा आणि B तसंच लिहा. ठीक आहे, नेक्स्ट इथं एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे, 2/3/4. ठीक आहे, तर अशा वेळेस काय करू आपण, 4 दुने 8 आणि हे 3 आहे, 3 येत असलेलं. राईट, नेक्स्ट सेम फंडा यूज करून तुम्ही बाकीचे नियम चेक करू शकता. ठीक आहे, पण आपण आता इथं डायरेक्ट काय घेणार आहोत तर हे फक्त समजून घेऊ. ठीक आहे, यावेळेस काय करायचं बघा, आता A/B डिवायडेड बाय C आहे, तर अशा वेळेस काय करायचं, या B आणि C चा गुणाकार छेदामध्ये लिहायचा आहे आणि A जो आहे तो काय तर न्यूमरेटरमध्ये लिहायचा आहे, A/B × C. म्हणजेच या ठिकाणी 2/3 भागाकारामध्ये 4 आहे ना, तर 3 आणि 4चा गुणाकार 12 आणि हे 2 आहे हे तसंच लिहिलं. परत 2/12 असेल तर मग लहानात लहान स्वरूपात लिहिलं तर 2/2चा भाग दिला तर किती येणार तर 1/6. सिमिलरली नेक्स्ट पुढचं काय तर बघा, A/B डिवायडेड बाय C/D. मग अशा वेळेस काय करायचे तुम्हाला तर A आणि D चा गुणाकार. बघा हे नियम आहेत ना पाठच करायचे आहेत. A आणि D चा गुणाकार आणि B आणि C चा गुणाकार. बघा A आणि D चा गुणाकार अंशात लिहायचे, B आणि C चा गुणाकार हा
छेदामध्ये लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये जर घेतलं तर हे 5 दुने 10 अंशामध्ये येतील आणि 3 गुणाकार म्हणजे 4 12 हे छेदामध्ये येतील. 2 2चा भाग दिला तर किती येणार तर 5/6 आन्सर येईल. ठीक आहे, हे नियम इम्पॉर्टंट आहेत, नियम लक्षात ठेवा. नेक्स्ट त्याच बेसिसवर बघा काही हे प्रश्न इथं दिलेले आहेत ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. 1/5 अधिक 3/4. परत बघा या ठिकाणी छेद किती आहे तर याला 5 ला 1 आहे. त्यामुळे आधी आपण काय करायचं आहे तर आधी सगळ्यात आधी ही जी बेरीज आहे ना ती करून घेऊ. मग हा जो 1 आहे ना हा तसंच लिहू. फक्त आता ही बेरीज इथं लिहू. किती येणार तर बघा छेद सारखा नाही आहे ना, छेद सारखा नाही आहे मग तिरपा गुणाकार करावा लागेल. छेदाचा गुणाकार छेदामध्ये लिहू. त्यामुळे 4 1 4 तिरपा गुणाकार केलं तर किती येणार हे 5 × 20 आणि 3 1 3 म्हणजेच किती आलं तर 20 आणि 3 23/4 राईट. मग अशी असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस काय होतं A/C असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस यालाच काय लिहिलं होतं आपण पहिलाच नियम होता दुसरा नियम होता तो A × C चा गुणाकार अंशामध्ये लिहायचा आहे आणि छेदामध्ये काय लिहायचं आहे तर जो B आहे ना तो लिहायचा आहे. मग अशा वेळेस काय येणार इथं 1 आणि 4चा गुणाकार 4 आणि 23 इथे येणार. ठीक आहे, त्यामुळे हा काय होणार याचा फायनल आन्सर पहिल्या प्रश्नाचा. सिमिलरली दुसरा जो प्रश्न आहे तो बघा त्याचा आन्सर काय येईल तुम्ही मागचेच नियम लावून तुम्ही स्वतः सुद्धा प्रयत्न करू शकता. नेमकं बघा काय करता येईल इथं. आता परत सगळ्यात आधी काय करायला लागेल आपल्याला सॉल्व्ह करताना असंच करायचे म्हणजे सगळ्यात आधी ही बेरीज करावं लागेल त्यानंतर हे वजाबाकी करावं लागेल. त्यामुळे आपण ते करून घेऊ. 5 - आधी हे बेरीज करून घ्यायची आपल्याला. ठीक आहे, परत या ठिकाणी छेद आपल्याला एकच आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता ही बेरीज ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस काय येणार 7 1 7 7 3 21 आणि 1 अधिक 1 गुणाकारामध्ये 1 आणि मध्ये प्लस आहे त्यामुळे प्लस. ठीक आहे, नेक्स्ट काय येणार हे बेरीज जर केलं आपण तर 5 - 1. ठीक आहे, 21 आणि 1 22/7. नेक्स्ट आता अशा वेळेस आपण काय करतो जसा नियम हा इथं लावला होता तोच नियम इथं सुद्धा लागेल. म्हणजेच हे 7 वर जाईल किंवा 7 गुणाकारामध्ये 1 7 होईल आणि छेद किती येणार तर 22. ठीक आहे, नेक्स्ट आता बघा याला परत छेद नाही आहे त्यामुळे किती आहे तर तो 1 आहे आणि वजाबाकी आता करायची आहे. परत सेम जसं आत्ताच इथं जी बेरीज केलं होतं त्याच पद्धतीने इथे वजाबाकी करायची आहे आपल्याला. सॉल्व्ह केलं तर किती येणार बघा 2 तिरपा गुणाकार जर केलं तर किती येणार परत 1 गुणाकारामध्ये 22 हे 22 येतील. तिरपा गुणाकार 22 गुणाकारामध्ये 5 आणि 1 गुणाकारामध्ये 7 किती होणार तर 7. ठीक आहे, नेक्स्ट पुढे काय करता येईल आता आपल्याला सॉल्व्ह. त्याच्या पुढची स्टेप इकडे लिहितोय मी 2 छेद. ठीक आहे, 110 मधून 7 गेलेत किती येणार तर 103 आणि छेद किती येणार तर हे 22. नेक्स्ट आता 22 कुठे येणार तर वर जाईल. बघा या दोघांचा गुणाकार करावा लागेल आणि ह्या 103 छेदामध्येच राहील. त्यामुळे 103 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 22 किती येणार तर 44. दिस इज द फायनल आन्सर. ठीक आहे, बघा हे या पद्धतीने सॉल्व्ह करायचं खालून वर सॉल्व्ह करत जायचं आहे. पण यासाठी तुम्हाला वल्गर फ्रॅक्शनची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत आणि जे मागच्या स्लाइडमध्ये काही जे तुम्हाला एक्स्ट्रा नियम सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, अदरवाईज काय होईल की हे भरपूर टाइम कंझ्युम करणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा ना की 22 वर घ्यायचे की इथं कोणाशी गुणाकार करायचा कोणाशी भागाकार करायचा ह्या गोष्टी वेळेवर कन्फ्यूज होतील. ठीक आहे, आणि म्हणून हे जे मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला जे नियम सांगितलेले आहेत हे थोडंसं पाठ करा. त्यानंतर पुढचा घेऊ बघा. हां, नेक्स्ट आता काय आहे तर जे वल्गर फ्रॅक्शनची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार झालं त्यानंतर आता पुढचं काय तर दशांश अपूर्णांकाची म्हणजेच काय तर जे डेसिमल फ्रॅक्शन आहेत त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. ठीक आहे, आधी आपण बेरीज वजाबाकी घेऊ त्यानंतर मग गुणाकार भागाकार. बेरीज वजाबाकी करताना अगदी सोपी आहे बघा. दशांश अपूर्णांकाची जी काही बेरीज दिलेली आहे ना ती सगळं उभी मांडणी करा आणि जसं तसं सॉल्व्ह करा. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट आलं पाहिजे, फक्त याची काळजी घ्यायची. म्हणजे याला जर सॉल्व्ह करायचं तर काय येणार 2.1 त्यानंतर बरोबर पॉईंटच्या खाली पॉईंट आलं पाहिजे 0007 त्यानंतर 42 त्यामुळे 42 पॉईंटच्या खाली पॉईंट आलं 8 9. ठीक आहे, ज्यावेळेस आपण ही सगळ्यांची बेरीजच करायची आहे सगळ्यांची बेरीज करू तर इथं सुद्धा काय तर बरोबर पॉईंटच्या खाली पॉईंट येणार. इथं जर काही एखादी हातचा आला तर तो पुढे इथं घेता येईल, तो काही विषय नाही आहे. ठीक आहे, फक्त इथं लक्षात ठेवा तुम्हाला की या पॉईंटच्या खालीच बरोबर पॉईंट यायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट एक लक्षात घ्या की ज्यावेळेस मी 2.1 लिहितो याचाच अर्थ काय असतो की हे जे 2 आहेत ना 2 पूर्ण आहेत आणि याच्यासोबत 0.1 आहे. ठीक आहे, 2 पूर्ण आहे आणि त्यासोबत काय तर 0.1 आहे. या दोघांची ज्यावेळेस आपण ॲडिशन करू ना तर त्यावेळेस काय होणार 2.1 होणार आहे. बघा आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की या 2च्या या बाजूला मी काहीही जर शून्य दिलो कितीही शून्य दिले तरी पण याची जी किंमत आहे ती बदलत नाही. ठीक आहे, आणि म्हणून याच्या मागे सुद्धा इथं तुम्ही किती शून्य द्या
या मागे सुद्धा तुम्ही किती शून्य द्या, इथं काहीही व्हॅल्यू चेंज होणार नाही. त्याच पद्धतीने याच्या या बाजूला सुद्धा मी तुम्ही किती शून्य दिले ना, बघा इथं पॉईंटच्या नंतर बनतोय मी, इथं पॉईंट नाही आहे त्यामुळे इथं तुम्हाला शून्य देता येणार आहे. इथं पॉईंटच्या नंतर तुम्ही किती शून्य द्या तरी पण ही व्हॅल्यू आहे ना, व्हॅल्यू चेंज होत नाही, ही व्हॅल्यू आहे ही सारखीच राहते. आणि म्हणून इथं बघा पॉईंटच्या नंतर मी इथं जरी शून्य जर दिलं ना तरी पण किंमत बदलणार नाहीये, इथं सुद्धा शून्य दिलं ना तरी पण किंमत बदलणार नाही आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला कन्फ्युजन होत आहे अशा वेळेस तर अशी शून्याचं यूज तुम्हाला करता येईल. ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आता सरळ सरळ काय करायचे, जी उभी उभी बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. बघा आता 0 7 0 7 इथं तर शून्यच आहे, हे झालेत 9, हे 8 आणि 1 9, इथं हातचा आला असता तर इथं गेला असता. ठीक आहे, पण इथं आलेलं नाहीये. 2 आणि 2 4 आणि हे किती आहे तर 4. हा काय होणार तर या पहिल्या प्रश्नाचं आन्सर होईल 449907. ठीक आहे. दुसरा अजून एक प्रश्न आहे वजाबाकीचा, तो पण करून बघू. 0.1 त्यानंतर 1.854. बघा इथं जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल की 4 कशातून वजा करायचे आहेत तर शून्यचा यूज करता येईल. ठीक आहे. या 5 मधून काय वजा करायचे आहेत तर शून्य लिहा, नाही लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे. इथं आपण आता सुरुवात आहे त्यामुळे आपण शून्यचा यूज करू. आता शून्यातून 4 गेले किती येणार तर 6. ठीक आहे. नेक्स्ट इथे एक हा हातचा परत करू आपण. 0 10तून 6 गेलेत 4. नेक्स्ट परत 11तून 9 गेलेत 2. हातचा एक परत करू. या पॉईंटच्या खाली एक पॉईंट येणार. 8 मधून हे 2 गेले किती येणार तर 6. हे 5 आणि हे 4. ठीक आहे. 456.246 हा काय होणार तर या दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर होईल. ठीक आहे. हे बेरीज आणि वजाबाकी हे तर अगदी सोपी आहे. फक्त तुम्हाला बेरीज आणि वजाबाकीचे बेसिक नियम क्लिअर असेल तर हे काही विषय मोठा विषय नाही आहे. नेक्स्ट बघा आता गुणाकार आणि भागाकार कसा करायचा आहे. गुणाकार करताना दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना जसं इथं 12.34 आहे ना, गुणाकारामध्ये 10 आहे. तर लक्षात घ्या की इथं ज्यावेळेस 10ने 100ने 1000ने 10,000ने अशा वेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस नेमकं आपल्याला काय करायचं. ज्यावेळेस आपण गुणाकार करायचा आहे तर लक्षात घ्या की हा जो एक पॉईंट आहे ना, हा एक डिजिट काय होणार तर समोरच्या बाजूला आहे किंवा उजव्या बाजूला म्हणता येईल आपल्याला. काय म्हणू आपण की उजव्या बाजूला समोर जाणार आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार तर 12 आणि हा पॉईंट इथं गेल्यामुळे काय तर इथं 3 येईल आणि त्याच्यानंतर मग पॉईंट येणार म्हणजे 123.4 हा त्याचा आन्सर. सिमिलरली इथं 2 शून्य आहेत ना, त्यामुळे याला 2 घर समोर घेऊन जा म्हणजे 3 4च्या नंतर पॉईंट येईल. आता पॉईंटच्या नंतर कुठलीतरी एक संख्या द्यायला लागेल आणि तो किती द्यायचे तर ती 0 द्यायचं आहे. म्हणजेच हा आन्सर किती येणार तर 1234 असं सुद्धा लिहिलं तरी पण चालेल. नेक्स्ट इथं किती आहे 3 शून्य आहे त्यामुळे 3 डिजिट समोर 12. हे तर 2च झालेत. मग तिसऱ्यासाठी काय करू, एक शून्य द्या आणि मग पॉईंट द्या. ठीक आहे. पण पॉईंटच्या नंतर एक शून्य असायला पाहिजे. नाही लिहिलं तरी पण चालेल. तर ते किती येणार 12,340 हा म्हणून त्याचा फायनल आन्सर. ज्या पद्धतीने गुणाकार करताना आपण हा जो पॉईंट आहे हा उजव्या बाजूला घेऊन जातो त्याच पद्धतीने भागाकार करताना तोच पॉईंट आहे तो काय करायचा आपल्याला डाव्या बाजूला घेऊन जायचं आहे. ठीक आहे. इथं एकच शून्य आहे 1 वर त्यामुळे एकच डिजिट मागच्या डाव्या बाजूला घेऊन जा म्हणजेच किती येणार 1.234. ठीक आहे. सिमिलरली इथं 2 आहेत त्यामुळे त्याला 2 डिजिट समोर म्हणजे या 1च्या या बाजूला काय येणार तर हा पॉईंट आहे. पण आता पॉईंटच्या या बाजूला पण काहीतरी संख्या पाहिजे ना, तर कोणती द्यायची आहे तर 0 द्यायचं आहे 2 3 4. सिमिलरली इथं किती येणार आता 3 डिजिट पण इथं आहे तर हे 2च. मग त्यासाठी काय करू एक शून्यचा यूज करू आणि त्यानंतर पॉईंट देऊ. ठीक आहे. पॉईंट 1 2 3 4 आणि परत इथं एक शून्य द्या म्हणजे आपलं फायनल आन्सर झालं. ठीक आहे. हे गुणाकार आणि भागाकाराचे नियम लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणत्या वेळेस पॉईंट जो आहे तो उजव्या बाजूला आणि कोणत्या वेळेस डाव्या बाजूला घेऊन जायचे ते लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढे अजून काही गुणाकार आणि भागाकाराचे बघा हे आहेत प्रश्न आहेत त्याच्यावरून तुम्हाला परत कॉन्सेप्ट क्लिअर होतील. कारण मागच्या स्लाइडमध्ये आपण काय घेतलं फक्त 10 100 1000 10,000 अशांनी जर भागाकार किंवा गुणाकार करत असणार तर काय करायचे. पण जर दुसऱ्या कोणत्या संख्या असेल तर काय करावं लागणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये ऍक्च्युली काय करायचं तर बघा गुणाकार करताना काय करायचंय सरळ सरळ गुणाकार करा. पॉईंट काढून टाका आणि गुणाकार करा. पॉईंट काढला आणि जर गुणाकार केला तर काय येणार हा 15 गुणाकारामध्ये 0 3 किंवा फक्त 3. ठीक आहे. 15 गुणाकारामध्ये 3 म्हणजेच किती येणार तर 45 झालेत ना गुणाकार. आता बघा पॉईंटच्या नंतर इथं किती डिजिट आहे हा 1. इथं पॉईंटच्या नंतर 1 डिजिट म्हणजे टोटल संख्या किती झाले टोटल डिजिट्स किती झालेत तर ते 2 झालेत. मग हे 2 डिजिट 1 2 आणि त्याच्यानंतर मग पॉईंट द्यायचा. पण पॉईंटच्या नंतर इकडे 0 पाहिजे ना, शून्य एखादी संख्या पाहिजे त्यामुळे तो काय करू आपण तर 0 लिहू. त्यामुळे या गुणाकाराचा आन्सर किती येणार तर तो 0.45. पुढचं एक करून बघा
बघा इथं संख्या कोणकोणत्या आहेत, तर हे पॉईंट काढून जर लिहिलं मी तर हे 4 आहेत, इथं 5 आहे आणि इथं 1 आहे. ठीक आहे, कारण शून्याला व्हॅल्यू नाहीये, इथं 0 4 लिहा किंवा 0 0 4 लिहा, ते आहे तर सारखंच आहे. ठीक आहे, नेक्स्ट गुणाकार केलं तर किती येणार, 5 × 20 गुणाकारामध्ये 1 20. आता पॉईंट कुठं द्यायचं बघा, 1 2 3 4 5 6, पॉईंटच्या नंतर टोटल 6 डिजिट्स आहेत. 6 करू, 1 2 2 तर झालेत, 3 4 5 6 आणि त्यानंतर पॉईंट आणि त्यानंतर मग इथे येणार 0. ठीक आहे, हा होणार काहीतरी या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट भागाकारासाठी नियम बघा, जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत तर असेल पण ज्यांना कन्फ्यूज होत आहे की नेमकं भागाकार कसं करायचं, अगदी सोपी आहे. उभी मांडणी करून घेऊ आणि पॉईंट काढून घ्यायचा 3. ठीक आहे, नेक्स्ट आता काय करायचं, गुणाकारामध्ये इथं 1, गुणाकारामध्ये इथं 1 केलं. मी काय केलं, उभी मांडणी केलं, फक्त पॉईंट काढून उभी मांडणी लिहून घेतले मी. नेक्स्ट आता बघा याच्यामध्ये अंशामध्ये ॲक्च्युली जर बघितलं तर काय आहे, तर पॉईंटच्या नंतर एकच डिजिट आहे ना, एकच संख्या आहे ना, त्यामुळे काय करायचं तर छेदामध्ये 1 0 द्यायचं आहे. छेदामध्ये काय करायचं तर 1 0 द्यायचं. इथं किती आहे, पॉईंटच्या नंतर एकच आहे त्यामुळे अंशामध्ये 1 0 द्यायचं आहे. ठीक आहे, बस एवढं तुम्ही जर मांडणी जर केली तर बाकी हा सगळं सॉल्व्ह करा आणि हा तर आपल्याला बऱ्यापैकी आता पण सॉल्व्ह करता येतोय. ठीक आहे, हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तोच काय असणार आपला फायनल आन्सर असेल. इथं 10 आणि 10 कॅन्सल करता येईल. 81 भागाकारामध्ये 3 किती येणार तर आन्सर 27. या प्रश्नाचं उत्तर किती येणार तर हे 27 येणार आहे. सिमिलरली बघा पुढचा अजून एक प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ. 2.4 डिवायडेड बाय 0.0005. ठीक आहे, काय करतोय मी, पॉईंट काढून घेतोय, म्हणजे इथे येणार 24, इथे येणार 5. ठीक आहे, पण पॉईंट काढलं तर ॲडजस्ट काहीतरी जुगाड तर करावं लागेल. मग काय करावं लागेल, गुणाकारामध्ये 1 1. नेक्स्ट आता इथं बघा 1 2 3 4, छेदामध्ये पॉईंटच्या नंतर 4 संख्या आहेत त्यामुळे अंशामध्ये 1 2 3 4. छेदामध्ये 4 असल्यामुळे अंशामध्ये आपण 4 0 देतोय. इथं छेदामध्ये एकच संख्या आहे पॉईंटच्या नंतर, त्यामुळे अंशामध्ये एकच संख्या आहे त्यामुळे छेदामध्ये एकच 0 येणार. ठीक आहे, आता बाकी तर सॉल्व्ह करून घ्या. हा 1 0 इथं कॅन्सल केला. 5चा भाग जातो 1000 मध्ये, किती येणार तर 200चा भाग जाईल, म्हणजे राहिले काय तर 24 गुणाकारामध्ये 200. 24 दुने 48 आणि हे 2 0. फायनल आन्सर किती येणार तर 4800. हा जो प्रश्न दिलेला आहे याचा आन्सर किती येणार 4800. आय होप की हे जे नियम आहेत तुमचे हे क्लिअर असतील. ठीक आहे, नेक्स्ट घेऊ आपण. बघा हे सगळे अगदी बेसिक आहेत कॉन्सेप्ट्स आणि हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कामात येणार आहे. तसंच पुढचा एक कॉन्सेप्ट आहे तो म्हणजेच काय तर कंपॅरिझन करायचं आपल्याला, म्हणजेच काय तर तुलना करायची आहे, अपूर्णांकाची तुलना करायची. बघा जर एखादी अपूर्णांक जर डेसिमल फ्रॅक्शन जर दिलेला आहे त्याची जर तुम्हाला तुलना करायची आहे तर ते फारच सोपी आहे. म्हणजे जे डोळ्याला दिसत आहे ना कोणतं लहान आहे किंवा कोणतं मोठं आहे, बस तोच काय असणार तर लहान मोठा असणार. पण ॲक्च्युली जर वल्गर फ्रॅक्शन असेल ना तर अशा वेळेस काय होतं तर कन्फ्युजन होतं की नेमकं लहान कोणता आणि मोठा कोणता आहे. बघा मी तुम्हाला सरळ सांगतो, 0.3 आहे, 1.3 आहे, 0.4 आहे, यापैकी सगळ्यात लहान कोणता आहे, दिसायला काय आहे तर हा सगळ्यात लहान आहे, त्यापेक्षा मोठा आहे आणि त्यापेक्षा मोठा आहे. ठीक आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे हे असंच असणार आहे. त्यामुळे एकतर काय तर आपल्याला या दोघांना पण म्हणजे जे पण आपल्याला वल्गर फ्रॅक्शन दिलेलं आहे ना त्यांना सरळ जर आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये या फॉर्ममध्ये जर कन्वर्ट जर केलं तर आपल्याला लगेच आन्सर काढता येईल. लगेच काय होणार तर लगेच आन्सर काढता येणार आहे. ठीक आहे, आणि तीच एक मेथड आहे कशाची तर जी वल्गर फ्रॅक्शनची तुलना करण्यासाठी. जसं बघा या ठिकाणी 2/5 याला जर आपण कन्वर्ट केलं आणि 3/4 याला जर आपण कन्वर्ट केलं, याला जर आपण कन्वर्ट केलं तर किती येणार बघा, भाग जात नाही. मी आता इथं तोंडी करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला पण याच गोष्टीचं प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, भाग जात नाही त्यामुळे शून्याचा भाग देतोय. त्यानंतर पॉईंट दिला, 2 वर 1 0 भागाकारामध्ये म्हणजे 20 भागाकारामध्ये 5 किती येणार तर 4, त्यामुळे 2/5 म्हणजेच काय तर 0.4. सिमिलरली इथं बघा आता 3/4 म्हणजेच किती येणार, भाग जात नाही त्यामुळे 0. 3 वर 1 0 30, 30 भागाकारामध्ये 4, 7 चौक 28, त्यानंतर किती होणार तर 2, 2 वर 1 0 5, 20 भागाकारामध्ये 4 म्हणजेच किती येणार 5. आता बघा या दोघांपैकी कोण लहान आहे कोणता मोठा आहे, हा लहान आहे ना आणि हा मोठा आहे. ठीक आहे, त्यामुळे हा लहान आहे त्यामुळे काय होणार तर 2/5 हा लहान होईल, 3/4 हा काय होणार तर मोठा होणार आहे. ठीक आहे, ही एक मेथड झाली. दुसरी अजून एक मेथड कोणती आहे तर बघा, एक तर आपण या मेथडनी हे शोधून काढलं की 2/5 हा लहान आहे, 3/4 काय तर हा मोठा आहे त्यापेक्षा. ठीक आहे, ज्यामध्ये ही पहिली मेथड लक्षात ठेवा, आपण कशामध्ये कन्वर्ट केलं तर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं.
दुसरी मेथड काय आहे नेमकी ते पण बघू. दुसऱ्या मेथडमध्ये तुम्हाला काय करता येईल, 2/5 आहे आणि 3/4 आहे. यामध्ये एकतर अंश सारखा करा किंवा छेद सारखा करा. ठीक आहे, आधी आपण एक काम करू, अंश सारखा करून घेऊ. अंश जर सारखा करायचा, इथं 2 आहे इथं 3 आहे. ठीक आहे, मगाशी मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगितला, तो म्हणजे काय तर इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन, की सारख्याच संख्येने गुणाकार करा, भागाकार करा, जो फ्रॅक्शनचा जो व्हॅल्यू आहे ना ती बदलत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याच कॉन्सेप्टचा यूज करणार आहोत. इथं 2 आहे आणि 3 आहे, दोघांचा लसावी घ्या. तर लसावी हा टॉपिक व्हायचा आहे, तर सरळ सरळ तुम्हाला सांगतो की एक संख्या अशी शोधून काढा ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो, आणि ती जर तुम्ही लहानात लहान शोधून काढली म्हणजे तो काय होणार तर लसावी होणार आहे. ठीक आहे, तर तो 2 आणि 3, 6 ला 2 आणि 3 ने भाग जातो ना, त्यामुळे काय झालं तर 6 लसावी झालं. 6 पेक्षा अजून लहान संख्या नाही आहे कोणतीच. ठीक आहे, मग आपण काय करणार आहोत, या 2 आणि 3च्या जागी 6 ही संख्या कशी आणता येईल ते प्रयत्न करा. बघा, 2 आणि 3 या ठिकाणी मला 6 पाहिजे तर 3 ने गुणाकार करावा लागेल. सिमिलरली जर मी अंशात 3 ने करतोय तर इथं पण 3 ने करा ना मग. ठीक आहे, सिमिलरली इथं किती येणार बघा, 3 आणि 4 आहे. मला या ठिकाणी 6 पाहिजे तर 2 ने करावं लागेल, त्यामुळे इथं सुद्धा मी काय करतोय तर 2 ने गुणाकार करतोय. नेक्स्ट, 3 दुने 6 आणि 5 त्रिक 15, आणि इथं किती येणार, हे 6, 4 दुने 8. बघा आता यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, तुम्ही जर नोट्स काढत असणार तर हे लिहून ठेवा, स्टेटमेंट लिहून ठेवा. बघा काय दिलं इथं, अंश सारखा आहे ना, न्यूमरेटर सारखा आहे, न्यूमरेटर सारखा आहे. तर अशा वेळेस ज्याचा छेद आहे ना जो मोठा असतो, ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक काय असणार, तो अपूर्णांक लहान असतो. जर अंश म्हणजे न्यूमरेटर सारखा असेल तर ज्याचा डिनॉमिनेटर, ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असणार. ज्याचा छेद हा लहान असतो, ज्याचा डिनॉमिनेटर हा लहान असतो, तो अपूर्णांक काय असेल तर तो मोठा असेल. ठीक आहे, हा स्टेटमेंट लक्षात ठेवा. आणि म्हणून काय होणार तर 2/5 हा लहान होईल, 3/4 काय होणार तर हा मोठा होईल. ठीक आहे, हा एक कॉन्सेप्ट झाला. ठीक आहे, याच पद्धतीने आपण जो छेद आहे ना तो पण तर सारखाच करू शकतो, मग तो पण सारखा करू शकतो. तर नेक्स्ट याच्यामध्ये ते पण करून घेऊ. आणि मग दुसरा जो प्रश्न आहे ना हा तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. बघा आता या नेक्स्ट मेथडमध्ये आपल्याला काय करायचंय, जो छेद आहे ना 5 आणि 4 त्याला आता आपल्याला सारखं करायचं. मेथड सारखीच आहे, 5 आणि 4चा लसावी काढून घ्या. नाही भेटत असेल तरी पण या दोघांचा गुणाकार करा, 5 आणि 4चा किती येणार तर तो 20. म्हणजे आपल्याला छेद आता सारखा करायचा आहे, तर या ठिकाणी मला 20 आणायचे आहेत. छेद हा किती करायचे मला आता 20 करायचा आहे. ठीक आहे, इथं 20 करायचे म्हणजे इथं 4 ने गुणाकार करावा लागेल. इथं 4 ने केलं त्यामुळे इथं सुद्धा 4 ने करा. सिमिलरली इथं 20 आणण्यासाठी 5 ने गुणाकार करावा लागेल, त्यामुळे इथं सुद्धा काय करू आपण 5 ने गुणाकार करू. नेक्स्ट, 4 दुने 8 छेद 20, इथं किती येणार तर 20 आणि इथे येणार किती तर 15. ठीक आहे, नेक्स्ट आता बघा की जर छेद जर सारखा असेल, जर छेद सारखा असेल तर अशा वेळेस ज्याचा अंश लहान असतो, ज्याचा न्यूमरेटर लहान असतो तो लहान असणार. तो अपूर्णांक काय असेल तर तो अपूर्णांक लहान असणार आहे. ठीक आहे, तो अपूर्णांक लहान असणार आहे. ज्याचा अंश अपूर्णांक न्यूमरेटर आहे तो जो मोठा असेल तर अशा वेळेस काय होणार की तो अपूर्णांक सुद्धा काय असेल तर मोठा असणार आहे. ठीक आहे, तर हे दोन लक्षात ठेवा की ज्या वेळेस अंश सारखा आहे की छेद सारखा आहे, ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, खूप आधी असाच एक लॉजिकल प्रश्न आयोगाने विचारला होता, त्यामुळे मध्ये मध्ये एखादी असा ट्रिकी प्रश्न विचारला जाऊ शकतो. जनरली आपल्याला मग अशा वेळेस काय देतात ते कुठला तरी एखादी व्हेरिएबल देतात, ABCD आहेत, ते जर वेगवेगळे आहेत पण त्यांचा छेद सारखा आहे, तर मग अशा वेळेस कोणता छोटा असेल कोणता मोठा असेल, A लहान आहे B पेक्षा, असे काहीतरी प्रश्न मग विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे कॉन्सेप्ट्स आहेत ते क्लिअर ठेवा, तुम्हाला फार मदत होईल. ठीक आहे, आणि हे असे जर प्रश्न आलेत ना तर हे अगदी विदाऊट कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करता येतात. काही अगदी 3-4 सेकंदाची फक्त गरज असते. ठीक आहे, हां राहिले काय तर हा जो दुसरा प्रश्न आहे हा तुमच्यासाठी आता होमवर्क आहे. यामध्ये तिघांमध्ये पण कम्पेअर करा, कोणतं सारखा आहे, कोणतं छोटा आहे, कोणता मोठा आहे, कोण कोणापेक्षा लहान आहे, कोण कोणापेक्षा मोठा आहे. सेम कोणत्याही एका मेथडची किंवा जमेल तर तिन्ही मेथड म्हणजे कोणत्या आधी डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा, त्या मेथडनी पण करा. त्यानंतर मग अंश सारखा करून बघा, त्यानंतर मग छेद सारखा करून बघा. या सगळ्या मेथडनी ट्राय करा. ठीक आहे, नेक्स्ट बघा पुढचं काय आहे, अंकगणितीय श्रेणी, ज्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतात. सारख्याच फरकाने वाढतात. बघा दोन प्रकारचे आहेत श्रेणी, ते म्हणजेच कोणते, एक आहे अंकगणितीय श्रेणी आणि दुसरा आहे काय तर भूमितीय श्रेणी, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आपल्याला फक्त कामाचं कोणतं आहे तर आपल्याला जे प्रश्न विचारले जातात ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन किंवा मध्ये मध्ये एखादी प्रश्न असं विचारले जातो की ज्याच्यामध्ये काय होतं तर याचा यूज होत असतो. ठीक आहे, अरिथमॅटिक श्रेणीमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये ॲक्च्युली काय असतं की ज्या संख्यांमध्ये जो फरक आहे ना तो काय असतो तो सारखा फरक असतो. फरक बघा इथं
या दोघांमध्ये 2चा फरक आहे, इथं सुद्धा 2चा, इथं सुद्धा 2चा आहे, 2चा फरक सारख्याच संख्येने वाढत आहे किंवा सारख्याच संख्येने कमी होत आहे, तर अशा वेळेस त्याला काय म्हणतात तर अंकगणितीय श्रेणी. आणि दुसरं कोणतं आहे तर जॉमेट्रिक प्रोग्रेशन, जो आपल्याला तरी अभ्यासाला नाही आहे पण कॉन्सेप्ट तेवढं लक्षात ठेवा की जर संख्या काही पटीने वाढत जाते, जसं बघा इथं 2 डबल झालं, परत डबल झाले, परत डबल झाले, तर सारख्याच संख्येने गुणाकार केला जात आहे किंवा सारख्याच संख्येने भागाकार केला जात आहे, तर अशा वेळेस सारख्याच पटीने वाढत आहेत किंवा कमी होत आहेत, अशा वेळेस त्याला म्हणतात काय तर जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आपल्याला फक्त हे कामाचं आहे, ज्याच्यामध्ये 2 मुख्यतः फॉर्म्युलेज आहेत ते कोणकोणते आहेत तर बघा, हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, an = a + n - 1 × d. म्हणजेच काय की एखादी अंकगणितीय श्रेणी आहे, जसं यामध्ये ही श्रेणी बघा, प्रत्येकांमध्ये फरक किती आहे तर 3-3चा आहे, तर या श्रेणीमध्ये एखाद्या संख्येवर मी पुढे जर म्हटलं की 10व्या 15व्या 20व्या 100व्या स्थानावर कोणती संख्या येईल तुम्हाला या फॉर्म्युल्याने काढता येईल. ठीक आहे, ज्या पदावरची संख्या काढायची आहे ना ती संख्या इथे येणार. ए म्हणजे कोणती येणार तर ही पहिली संख्या येईल. एन म्हणजे काय की कोणत्या पदावरचं काढायचं, जसं या प्रश्नामध्ये काय विचारले की 10वं पद काढायचं, त्यामुळे एनच्या जागी किती येणार तर 10 येईल. ठीक आहे, किंवा श्रेणीमध्ये एकूण संख्या किती आहे तर ते सुद्धा तुम्हाला या एनची व्हॅल्यू काढून काढते. आणि डी म्हणजे काय तर डिफरन्स आहे. ठीक आहे, आपण हा प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ, तुमचं पॉईंट्स जे कॉन्सेप्ट आहे तो लगेच क्लिअर होईल. n - 1 × d. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं 10वं पद काढायचे म्हणजे a10 काढू, 10व्या पदावरची संख्या आपल्याला काढायची, आपण असं म्हणू पहिली संख्या कोणती आहे तर 2 आहे, n म्हणजे काय तर 10 - 1 आणि डिफरन्स किती आहे या प्रत्येकांमध्ये डिफरन्स बघा 3-3चा आहे, त्यामुळे किती येणार तर इथं 3. नेक्स्ट 2 + 10 मधून 1 गेला 9, 9 × 3 = 27 किती येणार तर हे 29. 10व्या पदावर कोणती संख्या येईल तर 29 येईल. लिहून बघू आपल्याला खरंच आन्सर आहे की नाही. बघा पहिल्या पदावर 2 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 18 आहे, त्यानंतर 11, 14, 17, 20, 23, 26 आणि 29. बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6, 7, 8, 9, 10. त्यामुळे आपला आन्सर आहे तो काय तर तो बरोबर आहे. याच पद्धतीने हाच प्रश्न तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं, ते म्हणजेच काय की दिलेल्या एखाद्या श्रेणीमध्ये किती पद आहेत, हे सगळे किती पद आहेत, म्हणजेच काय तर हा पहिला पद झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, हा 10वा पद झाला, म्हणजे आपल्याला काय तर हे 10 पद आहेत, हा उत्तर काढायचा आहे. 10 पद आहे हे काढायचं म्हणजे काय तर एनची व्हॅल्यू काढायची आहे. लगेच आन्सर ठेवून बघू. बघा एनच्या जागी किती येणार 29 येईल, मग अशा वेळेस एच्या जागी 2 येईल, प्लस एनची व्हॅल्यू तर काढायची आहे आणि डिफरन्स किती आहे तर 3चा आहे. नेक्स्ट 29, 2 या बाजूला घेऊन या तर काय होणार 29 मधून 2 गेले 27, n - 1 × 3. नेक्स्ट 3 ने इथं काय होईल तर 27ला 3 ने भाग द्यावा लागेल तर 9 येणार n - 1. त्यामुळे n = इकडे -1 आहे, या बाजूला आलं तर 9 + 1 होईल, त्यामुळे किती होणार तर ते 10. ठीक आहे, तर एकतर तुम्हाला मोस्ट ऑफ द क्वेश्चन्समध्ये एनची व्हॅल्यू काढावी लागेल किंवा एनची व्हॅल्यू काढावी लागणार आहे, आणि हे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कोणत्या शाब्दिक उदाहरणामध्ये याचा यूज होऊ शकतो. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये हा एक फॉर्म्युला आहे आणि दुसरा हा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कशासाठी यूज केला जातो तर लक्षात घ्या की जर एखादी अंकगणितीय श्रेणी दिलेली आहे ना आणि त्याच्यामधल्या ज्या सगळ्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे, तर अशा वेळेस हे 2 फॉर्म्युले आहेत. आता कोणता फॉर्म्युला कधी यूज करतो हे डिपेंड करतं की आपल्याला प्रश्नामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. ठीक आहे, बघा आता या फॉर्म्युल्यामध्ये SN म्हणजे काय तर सम ऑफ n नंबर्स, सम ऑफ n नंबर्स, सम म्हणजेच बेरीज, n म्हणजे एकूण संख्या, जसं आत्ताच आपण मागच्या फॉर्म्युल्यामध्ये बघितलं. नेक्स्ट A म्हणजे काय आहे तर A म्हणजे फर्स्ट नंबर आहे, n म्हणजे ॲक्च्युली टोटल नंबर्स आणि D म्हणजे काय तर डिफरन्स आहे. बघा आता हा फॉर्म्युला यूज करू किंवा या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा काय तर SN म्हणजे सम ऑफ n नंबर्स, n म्हणजे टोटल नंबर्स, A मीन्स फर्स्ट नंबर, L मीन्स लास्ट नंबर आहे. ठीक आहे, प्रश्न बघा पहिल्या 40 नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिले 40 नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात तर 1 पासून, 1, 2, 3 आणि पहिले 40 म्हणजे 40 पर्यंत असणार आहे. 1 पासून जर सुरुवात झाली तर 40 संख्या असायला पाहिजे, म्हणजे 40 पर्यंत असेल. या सगळ्यांची बेरीज करायची आहे. पहिला फॉर्म्युला यूज करून बघू. बघा टोटल संख्या किती आहे तर हे 40 आहेत, भागाकारामध्ये 2, 2 A मीन्स फर्स्ट नंबर आहे त्यामुळे 1 प्लस n म्हणजे किती आहे तर 40 -1 आणि D म्हणजे किती आहे, या प्रत्येकांमध्ये फरक कितीचा आहे तर बघा 1-1चा आहे. नैसर्गिक संख्या आहे ना सगळ्या 40 पर्यंत, त्यामुळे फरक किती झाला तर तो 1चा झाला. नेक्स्ट 40 भागाकारामध्ये 2 म्हणजेच किती येणार तर हे 20. नेक्स्ट 2 गुणाकारामध्ये 1, 2, 40 - 1 39 गुणाकारामध्ये 1 39च आहे ना. नेक्स्ट 20 गुणाकारामध्ये 2 आणि 39 म्हणजे किती येणार तर हे 41. 41 जुने 82 आणि 1 0. ठीक आहे, हां
किती येणार आन्सर तर 820. म्हणजे या सगळ्या संख्यांची बेरीज किती येणार ती 820 येणार आहे. या फॉर्म्युल्याने सुद्धा ट्राय करून बघा. एनच्या जागी किती येणार तर 40 भागाकारामध्ये 2. पहिली संख्या किती आहे इथं 1 आणि शेवटची संख्या किती आहे तर ही 40. ठीक आहे. नेक्स्ट 40 भागाकारामध्ये 2 किती येणार तर हे 20 गुणाकारामध्ये 40 आणि 1 41 किती येणार तर हे 820. 41 गुणाकारामध्ये 20 म्हणजेच किती येणार तर 820. आता प्रश्नामध्ये नेमकं आपल्याला काय दिलेलं आहे, पहिली आणि शेवटची संख्या दिलेली नाही तर हा फॉर्म्युला जास्त सोपी आहे, हा यूज करा. पण जर पहिली शेवटची संख्या जर दिलेली नसेल पण आपल्याला डिफरन्स माहिती आहे ना तर मग अशा वेळेस हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे. याचा यूज ह्या जो सम काढण्याचा बेरीज काढण्याचा जो यूज आहे हा तुम्हाला बऱ्याच प्रश्नांमध्ये कामात येणार आहे. त्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवा. कारण एवढे 30-40 संख्यांची बेरीज करणं ॲक्च्युली टाइम एक्झामच्या वेळेस शक्य नाही आहे. तेवढं वेळ आपल्याकडे राहणार नाही आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्याचा यूज भरपूर होणार आहे. ठीक आहे. परत एक प्रश्न इथं दिलेला आहे, सॉल्व्ह करून बघू. बघा 1 पासून 99 पर्यंत जेवढ्या पण विषम संख्या आहेत बघा 1 3 5 7 9 11 ह्या अशा संख्या आहेत ना, त्यामुळे या सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे तर बेरीज करायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला यामध्ये पहिली आणि शेवटची संख्या माहिती आहे त्यामुळे हा फॉर्म्युला यूज करू. याने सुद्धा सॉल्व्ह करताच येईल पण हा जास्त सोपी आहे. ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगितलं मगाशी की जर शेवटची संख्या माहीत नसेल तरच हा फॉर्म्युला यूज करा, अदरवाईज हा फॉर्म्युला जास्त सोपी आहे. ठीक आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला दोन्ही पण यूज करता येईल, दोन्ही पण फॉर्म्युला. हा फॉर्म्युला जर आपण यूज केला तर काय येणार बघा. एन किती आहेत 1 पासून 99 पर्यंत 1 पासून 99 पर्यंत सगळ्या विषम संख्या ह्या किती संख्या असतील त्या लिहायच्या आहेत. 99 आन्सर येणार नाही. ठीक आहे. विषम संख्यामध्ये 1 ते 100 पर्यंत 50 विषम संख्या असतात आणि 50 समसंख्या असतात. त्यामुळे 1 ते 99 ह्या एकूण विषम संख्या किती आहेत तर ह्या 50 आहेत. त्यामुळे इथं किती येणार तर 50 भागाकारामध्ये 2. पहिली संख्या किती आहे तर 1 आणि शेवटची संख्या आहे किती तर ती 99. 50 भागाकारामध्ये 2 25 गुणाकारामध्ये 99 आणि 1 किती होणार हे 100. फायनल आन्सर किती येणार 2500 हा फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. हे यामध्ये थोडंसं गडबड होतं, घाईघाईत आपण त्या ठिकाणी 99 लिहितो आणि मग सगळा आन्सर चुकतो. ठीक आहे. हे थोडंसं भान ठेवा. त्यानंतर हा बघा एक त्याच्याच बेसिसवर पुढचा प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. आयोगाने हा कधी विचारलाय तर जी कंबाईनची एक्झाम आहे ना 2021चा पेपर होता प्रिलिमचा, त्यामध्ये हा प्रश्न विचारलाय. तुम्हाला सेम फॉर्म्युला इथं पण यूज करता येईल. एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्यांनी प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली म्हणजेच बघा किती फुलं ठेवणार आहे. तो पहिल्या पायरीवर जाईल ना तर 1 फुल ठेवेल, दुसऱ्या पायरीवर जाणार तर 2 फुलं ठेवणार आहे, तिसऱ्या पायरीवर जाईल तर 3 फुलं ठेवणार आहेत. ठीक आहे. या पद्धतीने काय तर त्यांनी फुलं ठेवली आणि जेवढ्या काही पायऱ्या असतील तेवढे फुलं तो ठेवेल. ठीक आहे. त्यासोबत 9 फुले हे देवाला वाहिली आहेत आणि त्याच्याकडे अजूनही तेवढे फुलं वाहिलीत, देवाला पण दिलेत आणि 17 फुले अजूनही शिल्लक आहेत. म्हणजेच प्रत्येक पायरीवर किती ठेवलेत ते इथे येईल. त्यानंतर हे 9 फुलं देवाला वाहिलेत आणि 17 फुलं हे सगळे जर टोटल केलं तर आपल्याला काय मिळेल तर एकूण त्याच्याकडे सुरुवातीला किती फुलं होते ते का मिळणार आहे. ठीक आहे. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती आणि तेच तर विचारले आपल्याला, ते किती असणार आहे. आणि या ठिकाणी ॲक्च्युली आता राहिले काय आपल्याला की त्यांनी पायऱ्यावर एकूण किती फुलं ठेवलेत. पहिल्या पायरीवर 1 फुल ठेवलं, दुसऱ्या पायरीवर 2 फुल ठेवले, तिसऱ्या पायरीवर 3, चौथ्या पायरीवर 4, अशा 24 पायऱ्या आहेत तर किती 24 पर्यंत बेरीज करावी लागेल आपल्याला. ठीक आहे. ही सगळी बेरीज म्हणजे इथं येईल. बघा मी तुम्हाला तेच सांगितलं की आता ही बेरीज जर ॲक्च्युली जर बघितलं तर भरपूर टाइम कन्झ्युमिंग आहे, पण फॉर्म्युलाने लगेच आन्सर येईल. काय फॉर्म्युला आपल्याला पहिली आणि शेवटची संख्या माहीत आहे तर काय करायचं आहे n/2 a+l. डायरेक्ट मी इथंच व्हॅल्यू पुट करतोय n/2. n म्हणजे किती आहे तर 24 म्हणजे 24 भागाकारामध्ये 2. ठीक आहे. आणि त्यानंतर गुणाकारामध्ये पहिली संख्या 1, दुसरी आणि शेवटची संख्या किती तर 24. ठीक आहे. नेक्स्ट सॉल्व्ह करा. बघा आता इथं 24 भागाकारामध्ये 2 किती येणार हे 12, गुणाकारामध्ये 24 आणि 1 25 प्लस 19 आणि 17 किती होणार तर हे 26 होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट 25 गुणाकारामध्ये 12 करा किती होणार हे 250 आणि 50 म्हणजे 300 अधिक 26 किती होणार हे 326. त्यामुळे आपला आन्सर किती येणार तर 326. बघा कठीण नाही आहे. प्रश्न जर वाचला तर असं वाटतं की थोडंसं डिफिकल्ट असू शकतो. ठीक आहे. आणि आयोगनं असे प्रश्न आता जास्त विचारले जात आहेत जी कुठल्या तरी एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर नाही, तुमचं बेसिक कॉन्सेप्ट्स
क्लिअर आहेत ना, तुम्ही एक इक्वेशन तयार करून एक समीकरण तयार करून जर प्रश्न सॉल्व्ह करू शकत आहात तर अशा वेळेस तुमचे ते प्रश्न लगेच सॉल्व्ह होतात. ठीक आहे, फक्त आता यामध्ये असे जे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत हे तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. ठीक आहे, आणि या प्रश्नांची संख्या आता जास्त वाढलेली आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण आजचा जो टॉपिक आहे हा इथंच थांबू. हा जो टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन हा आपण 2 भागांमध्ये घेणार आहोत, त्यामुळे याचा दुसरा भाग लगेच येणार आहे. तर बघत राहा आणि आकार फाउंडेशनचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. सर